शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025 ते 26 या शैक्षणिक सत्रापासून करण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने यंदा इयत्ता 5वी व 8वी ची अखेरची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले। त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता 5वी व 8वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजता या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या U-Plus वरील विद्यार्थी नोंदणीतील वास्तव पुढे आले असून U-Plus पोर्टल वरील माहितीनुसार राज्यातील 2,14,00,000 विद्यार्थ्यांपैकी 5,78,000 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरल्याने शिक्षण हक्क कायद्याशी विसंगत अशी स्थिती निर्माण झाली आहे। अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे। सतत भूल थापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीचे खरे रूप जनतेला कळाले आहे। यामुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील मुक्ताई बंगल्यात धाडसी चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली। 70 ते 80 ग्राम सोने तसेच 35,000 रुपयांची रोख रक्कम मिळून तब्बल 90 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची माहिती स्वतः खडसे यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थींमध्ये अपात्र महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे। नाशिक जिल्ह्यात पडताळणी दरम्यान दुबार नावे आढळल्याने व निकष अपूर्ण असल्याने तब्बल 1600 महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत। येत्या काळात ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। पुणे शहरात सीसीटीव्हीचं जाळं निर्माण करण्यासाठी गृह विभागाच्या आदेशानुसार केबल टाकण्याचं काम सुरू असून शहरभर खोदकाम केलं जात आहे। सगळीकडे सुरू असलेल्या खोदकामामुळे पुणेकरांना विविध समस्यांचा त्रास सहन करावा लागतोय। अशात आता महाप्रीत कंपनीतर्फे शहरात 500 किलोमीटर अंतराचे रस्ते खोदले जाणार आहे। त्यामुळे शहरातील रस्ते पुन्हा खड्ड्यात जाणार असून वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। बंगालच्या उपसागरात मोन्था नावाचे चक्रीवादळ तयार झाले असून ते मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशात काकीनाड्याजवळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे। वाऱ्यांचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटर राहू शकतो। जमिनीवर आल्यावर वादळाची तीव्रता कमी होऊन ते विदर्भाकडे सरकेल। दुसरीकडे अरबी समुद्रात तयार झालेले एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मात्र आठवडा उलटूनही समुद्रावरच अडकले आहे। लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हिवाळी हंगाम सुरू झाला आहे, परंतु या हंगामात नवीन एकाही शहराला विमान उड्डाणे जोडले गेली नाही। नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे। त्यामुळे विमान उड्डाणांची संख्या वाढवून मिळण्याची मागणी असून देखील स्लॉट वाढवून मिळाले नाहीत। त्यामुळे विमान प्रवाशांची निराशा झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। जुलै 2024 ते जुलै 2025 या काळात 43,045.06 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती एका माहिती अधिकारातून समोर आल्याचे सांगितले जात आहे। आर्थिक अंदाज वित्त वर्ष 2025 ते 26 साठी सरकारने या योजनेसाठी 36,000 कोटी इतका निधी ठेवला आहे। मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च 3,587 कोटी इतका होता। पुण्यातील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगचा जागा वाचवण्याचे श्रेय जैन मुनी विद्यार्थी समिती, माजी खासदार राजू शेट्टी आणि या लढ्यात सहभागी झालेल्या पुणेकरांची आहे। या जागेसाठी येत्या 1 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।